नमस्कार. बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण सहकार प्रशिक्षण, शिक्षण आणि प्रशिक्षण या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामध्ये सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था भारतामध्ये कशी आहे या संदर्भात चर्चा करत असताना राष्ट्रीय स्तरावरच्या प्रशिक्षण संस्थांची चर्चा आपण करत होतो. त्यामध्ये राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण परिषद NCCT या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर सहकार व्यवस्थापन संस्था जी पुण्यामध्ये वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था आहे, त्या संस्थेच्या संदर्भात आपण माहिती घेत होतो. पहिल्या भागामध्ये आपण या संस्थेचे उद्देश, या संस्थेची रचना या संदर्भात चर्चा केलेली आहे. आज आपण या सहकारी प्रशिक्षण संस्थेमार्फत, राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमार्फत, विनिकॉम मार्फत नेमके कोणकोणते अभ्यासक्रम, कोणकोणते प्रशिक्षणाचे कोर्सेस शिकवले जातात आणि कोणती व्यवस्था शिक्षण आणि प्रशिक्षणाची या संस्थेच्या माध्यमातून केली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेमार्फत जे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. एक म्हणजे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि अल्प मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम. याच्यामध्ये दीर्घ मुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहकार पदविका आणि सहकार पदवी, स्नातकोत्तर सहकार पदविका आणि पदवी या संदर्भातले कोर्सेस चालवले जातात. आणि अल्पमुदती कार्यक्रमामध्ये 8 दिवसाचे, 4 दिवसाचे, 3 दिवसाचे प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालवले जातात. तर या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबवले जातात, त्या उपक्रमाच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये दीर्घकाळ कालावधीचे जे प्रशिक्षण कार्यक्रम या विनिकॉम मार्फत चालवले जातात, त्याच्यामध्ये पहिला प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो म्हणजे सहकार व्यवसाय व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाच्या संदर्भात सहकारी क्षेत्रातील उच्च अधिकारी वर्गाची निर्णय क्षमता वाढावी, त्यांच्या व्यवस्थापकीय कौशल्यामध्ये वाढ व्हावी, त्यांच्या व्यवस्थापकीय गुणांचं संवर्धन व्हावं, या हेतूनं हा अभ्यासक्रम राबवला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 30 एवढी प्रवेश क्षमता आहे आणि पदवी धारण करणारी तसेच सहकारी आणि शासकीय क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव असणारी आणि वयाच्या 50 वर्षाखालील, त्याचबरोबर इंग्रजी भाषेचं चांगलं ज्ञान असणारी व्यक्ती या सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र ठरते. त्याच्यासाठीची प्रवेश प्रक्रिया ही या संस्थेच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि दरवर्षी असे हे 30 त्या ठिकाणी लोकांना या स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमाला त्या ठिकाणी प्रवेश दिला जातो. दुसरी आहे ती म्हणजे व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका. 2 वर्ष कालावधीकरता राबवण्यात येणारा हा मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची सुरुवात 1993 झालेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील विषयातील संकल्पनांचा पाया समजून घेणं, आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनातली तंत्र हस्तगत करणं, कौशल्य हस्तगत करणं, तसेच कृषी व्यवसायात वापरण्यायोग्य जे तंत्रकौशल्य आहे ते लोकांच्यामध्ये विकसित करणं, हे या पदविका कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहेत. कृषी क्षेत्राबाबत व्यावसायिक भूमिका असणाऱ्या व्यवस्थापकांची गरज लक्षात घेऊन सदरच्या अभ्यासक्रमामध्ये कालसुसंगत अशा बऱ्याच सुधारणासुद्धा करण्यात आलेल्या आहेत. आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विशेषतेसह त्या ठिकाणी या विनिकॉममधून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. आणि त्यातून विशेषतः कृषी क्षेत्रातील जे तांत्रिक
ज्ञान आहे किंवा व्यवस्थापकीय असण्याची गरज, व्यावसायिक व्यवस्थापकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारच्या या कृषी व्यवसाय व्यवस्थापन MBA इन ॲग्रिकल्चर या विशेषतेसह हा पदविका अभ्यासक्रम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येतो. त्यानंतर तिसरा अभ्यासक्रम आहे तो संगणक संचालन व्यवस्थापन पदविका. या संस्थेच्या मार्फत विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि संगणक वापरासंदर्भातील अडचणी सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या विचारात घेऊन संगणक संचालन व्यवस्थापन पदविका या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सदर कार्यक्रमाचा कालावधी हा 3 महिन्याचा आहे. यामध्ये 2 महिन्याचं प्रशिक्षण हे वैकुंठलाल मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये दिलं जातं आणि 1 महिन्याचं प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण हे प्रायोजित संस्थेमध्ये देण्यात येतं. सहकार क्षेत्रातील विविध संस्थांतून येणाऱ्या सहभागींना माहिती तंत्रज्ञान विषयासंदर्भात परिचय करणं, सदर क्षेत्रामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नासंबंधी त्यांना माहिती देणं आणि माहिती तंत्रज्ञान विषयात कार्यरत व्यक्तीची भूमिका, यात वापरण्यात येणाऱ्या कामकाजाच्या प्रक्रिया आणि तसेच संगणकीकृत वातावरणामधील विविध पैलू याबाबत सहभागींना परिचित करणं आणि कॉम्प्युटर मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये किंवा कॉम्प्युटर संचालनाच्या क्षेत्रामध्ये ज्या अडचणी सहकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना येतात त्यांचं निराकरण करणं हा या पदविका कार्यक्रमाच्या संचालनाचा उद्देश आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम कार्यकारी अधिकारी वर्गाकरता राबवण्यात येतो. विशेषतः सहकार क्षेत्रामध्ये आणि शासकीय क्षेत्रामध्ये कार्यरत जे अधिकारी वर्ग आहेत या अधिकारी वर्गाकरता हा 9 महिन्यांचा पूर्ण वेळ प्रशिक्षण कार्यक्रम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेमार्फत राबवला जातो. याखेरीज सदर संस्था कार्यरत असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच पुणे या ठिकाणी या परिसरातील सहकारी संस्थांच्या अधिकारी वर्गाकरता 15 महिने कालावधीचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थेमध्ये राबवला जातो. तर सहकार क्षेत्रामध्ये अधिकारी वर्गाकरता आणि विशेषतः शासकीय क्षेत्रामध्ये जे सहकाराशी संबंधित अधिकारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचा हा व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका कार्यक्रम राबवला जातो. तर या प्रकारचे हे 4 दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम हे या विनिकॉम मार्फत राबवले जातात. त्याचबरोबर अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांच्यासाठी राबवले जातात. त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे त्याला व्यवस्थापन विकास कार्यक्रम असं म्हटलेलं आहे. सहकारी क्षेत्रामध्ये अशा विषयावर संस्थेद्वारे व्यवस्थापन विकास कार्यक्रम राबवले जातात. विशेषतः सहकार क्षेत्रातील संबंधित असे जे वेगवेगळे विषय आहेत त्या संदर्भात हे प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थापन विकास कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये कृषी पतपुरवठा संस्था, नागरी सहकारी बँका, विपणन आणि प्रक्रिया संस्था, सहकारी दूध संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या इत्यादी सहकारी संस्थांच्या संबंधित विषयांचा समावेश केला जातो. तसेच सहकार प्रशासन, सहकार व्यवस्थापन, हिशेबलेखन, औद्योगिक संबंध, लेखापरीक्षण, जनसंपर्क, प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी इत्यादी आणि त्याचबरोबर अन्य काही नवीन विषयांचा समावेश या व्यवस्थापन विकास कार्यक्रम यामध्ये केला जातो आणि त्यातून सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकारी व्यवस्थापनाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याचं काम या अल्पमुदतीच्या प्रशिक्षण कालावधीच्या माध्यमातून दिलं जातं. त्यानंतर दुसरा अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आहे
त्याचं नावच आहे 3 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम. विशेषतः सहकारी संस्थेच्या मार्फत सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण यावर 3 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेमार्फत घेतले जातात. याच्यामध्ये विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञानाची सहकारामध्ये भूमिका, साखर निर्यात, सहकारी संस्थांचं संगणकीकरण, सहकारी बँकातील महिलांची भूमिका, बँक आणि माहिती तंत्रज्ञान, अहवाल सादरीकरण, सहकारी साखर कारखान्यांच्या अस्तित्वासाठी तंत्रज्ञान, सहकार प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण तंत्रज्ञान इत्यादी विषयावर हे 3 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात आणि सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं हे 3 दिवसाचं अल्पमुदतीचं प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जातं. त्यानंतर 4 ते 6 दिवस मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. विशेषतः सहकार संस्थेतील जे ज्येष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी आहेत, तसेच जे सहकारी संस्थांच्यामध्ये पदाधिकारी आहेत, त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे अनेक कार्यक्रम हे या 4 ते 6 दिवस मुदतीचे या संस्थेच्या माध्यमातून घेतले जातात. त्याच्यामध्ये अर्बन बँक आणि अहवाल सादरीकरण, महिला दुग्ध विकास, सहकारी ग्राहक संस्था यासाठी व्यवसायाच्या संधी, किरकोळ व्यापार, सहकार सुपर बाजार, कृषी माल निर्यात आणि दस्तऐवज, नाबार्डद्वारे वित्तपुरवठा, सहकारी साखर कारखान्यांचं आजारीपण, नागरी सहकारी बँका आणि दस्तऐवजाची तयारी आणि पतमूल्यमापन, थकबाकी वसुली आणि अनिष्पादित मालमत्ता व्यवस्थापन, फळ आणि भाजीपाला प्रक्रिया, सहकारी विपणन, पतसंस्थांची तपासणी रचना, प्राप्तिस्तोत्रातून कर वजावट, नागरी सहकारी बँकांची पतजोखीम आणि शाखा व्यवस्थापन, प्रक्रिया संस्था आणि अन्य सहकारी संस्थांची मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकाकडून होणारी तपासणी, सहकारी बँकांच्यासाठी नेतृत्व विकास कार्यक्रम, थकबाकी वसुली व्यवस्थापन आणि कायदेशीर वस्तू बाजारपेठाद्वारे भविष्यकालीन व्यवहार, सहकारी बँकासाठी आंतरराष्ट्रीय लेखाकर्म मानकं इत्यादी विषयांचा समावेश या 4 ते 6 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये केला जातो आणि त्यातून सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सहकाराशी संबंधित या वेगवेगळ्या विषयावर 4 ते 6 दिवसाचं अल्पमुदती प्रशिक्षण कार्यक्रम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर राबवला जातो. त्याचबरोबर या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमार्फत इतर सहकारी संस्थांची मदत घेऊन काही प्रायोजित कार्यक्रम राबवले जातात प्रशिक्षणाचे आणि त्या माध्यमातून प्रायोजक शोधले जातात आणि त्या प्रायोजकांच्या माध्यमातून अनेक सहकार प्रशिक्षणविषयक कार्यक्रमांचं आयोजन या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवले जातं. त्याच्यामध्ये पहिलं प्रायोजित कार्यक्रम आहे तो म्हणजे IAS आणि IFC अधिकारी प्रशिक्षण, की सहकारी क्षेत्रामध्ये आणि सहकार खात्यामध्ये जे मुलकी अधिकारी तसेच जे वित्तीय अधिकारी आहेत, इंडियन फायनान्स सर्व्हिस आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या 2 क्षेत्रामधले जे मुलकी अधिकारी आहेत, तर त्यांच्या प्रशिक्षणाचा स्वतंत्र असा कार्यक्रम संस्थेमार्फत चालवला जातो. या व्यवस्थेमध्ये सहकारी चळवळ, कृषी पतपुरवठा, सहकारी बँकिंग, त्याचबरोबर नागरी सहकारी बँका, विपणन सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या इत्यादी संस्थातील अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर सहकार प्रशासन आणि वित्तीय व्यवस्थापन, हिशेब लेखन, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदे, हिशेब तपासणी, जनसंपर्क
इत्यादी विषयांचा या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समावेश केलेला असतो आणि त्या माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडीत आणि सहकारी संस्थांमधले जे सरकारच्यामधले जे मुलकी अधिकारी आहेत, IAS आणि IFS अधिकारी जे सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तर त्यांच्यासाठी असं स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम हा राष्ट्रीय वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून चालवला जातो. त्यानंतर आपल्याकडं भारतामध्ये सहकारी चळवळीच्या विकासासाठी जी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था स्थापन केलेली आहे, ज्याला आपण राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ असं म्हणतो, तर या NCDCच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं NCDCच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेमार्फत चालवलं जातं आणि या NCDCच्या पुरस्कारानं या NCDCमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम या राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम हा एक स्वतंत्र असा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला सांगता येतो की सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे जे प्रशिक्षक आहेत त्यांना प्रशिक्षित करण्याचा, विशेषतः त्यामध्ये सहकार विकास व्यवस्थापन आणि कृषी सहकारी स्टाफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थांच्या माध्यमातून विपणन, कृषी व्यवस्थापन, ग्राहक आणि विपणन व्यवस्थापन इत्यादी विषयावर प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करण्याचं काम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तर या पद्धतीनं या राष्ट्रीय सहकारी विपणन संस्थेच्या माध्यमातून हे वेगवेगळे प्रायोजित कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. त्याचबरोबर वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रामध्ये सहकारी संस्थांच्यासाठी वेगवेगळ्या परिषदा आणि चर्चासत्रांचं आयोजन राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर या सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून घेतलं जातं आणि त्या माध्यमातून सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला या विनिकॉमनं मोठा हातभार लावलेला आहे. साधारणपणे या संस्थेच्या माध्यमातून पुढील प्रकारच्या विषयावर वेगवेगळ्या परिषदा आणि चर्चासत्र आजपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यातून सहकारी संस्थांच्या शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाला हातभार या विनिकॉम या संस्थेनं लावलेला आहे. त्याच्यामध्ये दुग्ध सहकारी संस्थांसाठी हिशेब लेखन पद्धती आणि वित्तीय व्यवस्थापन या प्रकारची या विषयावर राष्ट्रीय परिषदा आणि चर्चासत्र विनिकॉमने घेतलेली आहेत. त्यानंतर नागरी सहकारी बँकातील व्यवस्थापन, माहिती व्यवस्थापन आणि नियंत्रण पद्धती या विषयावर परिषदा घेतलेल्या आहेत. सहकारी विकास आणि नेतृत्व या कार्यक्रमासंदर्भात वेगवेगळ्या परिषदा घेतलेल्या आहेत. सहकारी पतविपणन आणि प्रक्रिया संघटन व व्यवस्थापन की सहकार क्षेत्रामधल्या पतविपणन आणि प्रक्रिया या तिन्ही क्षेत्रातल्या संस्थांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, अधिकाऱ्यांच्यासाठी संघटन आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात चर्चासत्र आहेत. प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणी या संदर्भात वेगवेगळी चर्चासत्र या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने घेतलेली आहेत. त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांच्यासाठी समन्वयित हिशेब तपासणी या विषयावर परिषदा भरवलेल्या आहेत. नियंत्रित बाजारपेठा आणि नागरी सहकारी बँक अधिकाऱ्यासाठी पत व्यवस्थापन याच्या संदर्भात, त्याचबरोबर पतसहकारिता आणि वित्तीय संस्थांची स्वयंसहाय्य संबंधी वृद्धी योजना अशा वेगवेगळ्या विषयावर या राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेनं देशातल्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांच्यासाठी, अधिकाऱ्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या सभा आणि परिषदा आणि चर्चासत्र भरवलेली आहेत आणि त्यातून सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाचं काम केलेलं आहे. तर या पद्धतीनं या राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या
सहकार प्रशिक्षण व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये असे दीर्घ मुदतीचे आणि त्याचबरोबर अल्प मुदतीचे वेगवेगळे अभ्यासक्रम या व्यवस्थापन संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यातून सहकारी क्षेत्राला आवश्यक असणारा कुशल असा अधिकारी वर्ग, व्यवस्थापकीय वर्ग निर्माण करण्याचं काम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या माध्यमातून साधारणतः 1967 पासून करण्यात येत असलेलं दिसून येतं. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.